कार्डधारकांसाठी केंद्र सरकार लॉन्च करणार हे रेशन ॲप. मिळणार त्यांना हे फायदे. रेशन कार्डमुळे देशभरातील गरीब कुटुंबांना मोठा दिलासा मिळत आहे. तसेच रेशन कार्डमुळे लोक नासोबतच ते स्वतःच्या आरोग्यावर उपचारही करू शकतात. अशातच आता केंद्र सरकार रेशन कार्ड धारकांसाठी मोठे पाऊल उचलण्याच्या तयारीत आहे. रेशनशी संबंधित तक्रारींचे निवारण करण्यासाठी सरकार नवीन ॲप रेशन न्यू ॲप लॉन्च करणार आहे. सरकार 80 कोटी लोकांना रेशनचे वाटप करत असल्याची माहिती आहे. या ॲपद्वारे लोक त्यांच्या तक्रारी सोडवू शकणार आहेत. केंद्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी वन नेशन वन रेशन कार्ड या योजनेचा उद्देश देशभरातील स्थलांतरित कामगारांसाठी अन्न सुरक्षा सुनिश्चित करणे आहे. अन्न आणि सार्वजनिक वितरण विभागामार्फत राबवण्यात येणारी ही योजना राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायद्याअंतर्गत देशभरात शिधापत्रिकांच्या पोर्टेबिलिटीला परवानगी देत आहे. NFSA अंतर्गत सर्व पात्र शिधापत्रिकाधारक त्यांच्या अन्न हक्काचा देशातही कुठूनही लाभ घेऊ शकतात. सर्व 36 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशाला ONORC योजनेत समावेश करण्यात आला आहे. सरकारने 2019 मध्ये ONORC योजना सुरू केली. रेशन कार्डच्या देशव्यापी पोर्टॅलिटीसाठी खऱ्या किमतीची दुकाने किंवा PDS केंद्रे EPOS उपकरणांची सुसज्ज करण्यात आली आहे. तसेच बायोमेट्रिकही प्रमाणीकृत EPOS व्यवहार करण्यासाठी लाभार्थ्याचा आधार क्रमांक शिधापत्रिकेशी जोडला गेला आहे. दरम्यान रेशन कार्ड घेणाऱ्यांसाठी 1 नोव्हेंबरपासून नियम बदलण्यात येणार आहेत. नव्या गाईडलाईननुसार जारी करण्यात आले आहेत. जर तुमचं KYC नसेल तर तुम्हाला रेशनवरील धान्य मिळणार नाही. तुम्हाला KYC करणं हे बंधनकारक आहे.